गडचिरोली काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याची चर्चा रंगली आहे। माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची फेरनियुक्ती करावी अशी मागणी करत जिल्ह्यातील 12 पैकी 12 तालुकाध्यक्षांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिलाय। तर गडचिरोलीतील काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी मात्र पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचा दावा केलाय। उलट गडचिरोलीमध्ये नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचा भव्य सत्कार आणि पदग्रहण सोहळा आयोजित केलाय। या कार्यक्रमाला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत। दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काँग्रेसचे जवळपास 40 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झाल्यानं राजकीय चर्चांना आणखी उधाण आलंय। भाजपकडून या नगरसेवकांना पर्यटनासाठी पाठवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे विदर्भातील जिल्हाध्यक्ष निवडीच्या वादातून काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फटका बसणार का आणि काँग्रेसमधली ही अंतर्गत धुसफूस भाजपच्या पथ्यावर पडणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले।